कार्यक्रम नाही, 103व्या जयंतीच्या निमित्तानं इथं क्रांती अग्रणी व्याख्यानमाला 2025 आपण या ठिकाणी भरवले गेले 3 दिवस. इथं अतिशय सुंदर अशा प्रकारचं विचारमंथन झालं आणि आज हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या क्रांती अग्रणी विचार आणि कार्यशक्ती कुंडल यांच्या वतीनं हा जो पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि ज्यांना आपण हा पुरस्कार दिला ते थोर शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वसुंधरा जाधव मॅडम, सर्व क्रांती अग्रणींच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून मी आमदार अरुण लाड यांचा या ठिकाणी उल्लेख करतो. आपण उपस्थित झालेले सर्व कुंडलवासीय, सर्व पत्रकार बंधू, आणखी बंधू आणि भगिनींनो, आजच्या ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी म्हणून मला निमंत्रण देण्यासाठी अरुण अण्णांच्या सहीचं पत्र घेऊन माझ्याकडे रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचे प्राचार्य लाड आणखी पदाधिकारी माझ्याकडे आले आणि माझ्यासमोर पत्र ठेवलं. येणारे अपॉइंटमेंट घेतली, कशाकरता घेतली मला माहिती नव्हतं. आल्यानंतर मी पत्र ठेवलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं की नरेंद्र जाधव यांचा सत्कार समारंभ तुमच्या हस्ते करण्याचं या ठिकाणी प्रपोज केलेला आहे आणि कार्यक्रम हा जी.डी. बापूंच्या कुंडलमध्ये होणार आहे. मी साहेब क्षणभर सुद्धा विचार केला नाही, टाइम टेबल बघितलं नाही आणि डोळे झाकून सांगितले की या कार्यक्रमाला मी येतो, कारण तुमचा सत्कार करण्याचं भाग्य जर मला मिळणार असेल तर ही संधी मी का सोडावी, नंबर 1. नंबर 2, हे कुंडल जे गाव आहे ते कौंडिन्यपूर म्हणून त्याचा पूर्व इतिहास आहे. ते कुबेर राजा या ठिकाणी राज्य करत होता. या परिसराचा फार मोठा इतिहास आहे. त्याच्या खोलामध्ये न जाता जी काही व्याख्यानमाला झाली त्या व्याख्यानमालेसाठी आपण जे 3 वक्त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं त्याच्यामध्ये पहिलं नारायणपुरी सुप्रसिद्ध कवी यांच्या कविता जागरणाचा कार्यक्रम झाला. अप्रतिम अशा प्रकारचा हा कार्यक्रम नक्की झाला असेल, कारण प्राध्यापक नारायणपुरी यांची उंची मला माहिती आहे. आपण सर्वजण सोशल मीडियामध्ये पाहतो की माननीय गणेश शिंदे सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत. युवा शक्ती आणि स्वप्न ते वास्तव याच्या बाबतीमध्ये त्यांचं या ठिकाणी खूप अप्रतिम अशा प्रकारचं भाषण झालं असेल. आणि माझे जवळचे ज्यांच्याशी रिलेशनशिप आहे ते भास्कर पेरे पाटील यांनी गावाच्या विकासाबद्दल बोलताना तुम्हाला फार मनसोक्त हसवलं असेल, हे पण मला याच्यामध्ये माहिती आहे. आणि म्हणतं 3 वक्त्यांची भाषणं या ठिकाणी पूर्ण वेळ व्याख्यान म्हणून त्यांचे 2-2 तास ऐकणं हे पण एक मेजवानी आहे. आणि आज आपल्याला नरेंद्र जाधव साहेबांचं भाषण या ठिकाणी ऐकायला मिळालं. बाप फक्त वाचतच होतो, बाप माणसाचं भाषण ऐकायची संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली, याच्यापेक्षा आमच्या सगळ्यांचं भाग्य असू शकत नाही. मित्र हो, कुंडलला मला आठवतं की सगळ्यांनी उल्लेख केला, मी कुंडलमध्ये माझ्या सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवातच ही सांगली जिल्ह्यामधून झाली. आणि योगायोग असा की वसुंधरा जाधव ताई पण बँकेमध्ये होत्या, साहेब पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होते, नंतर RBI मध्ये होते. मी बँक ऑफ इंडियामध्ये होतो आणि मी बँक ऑफ बरोडामध्ये मी काम केलेलं आहे मॅडम आपल्या माहितीसाठी. आणि बँक ऑफ बरोडाची नोकरी सोडून मी या ठिकाणी जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर मी प्रांताधिकारी मिरज म्हणून मी 1984 ते 86 या 2 वर्षासाठी इथं काम करत होतो. आणि मग प्रांताधिकारी पदाचा चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदा कुणाला भेटायचं ह्या कार्यक्षेत्रामध्ये एक पद्धत असते की जे नामांकित माणसं आहे, जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना भेटावं, त्यांचा सल्ला घ्यावा, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. आणि म्हणून मी पहिल्यांदा निर्णय घेतला की कुंडलला जायचं आणि जी.डी. बापू लाड यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असं ठरवलं. आणि मी पहिल्याच आठवड्यामध्ये चार्ज घेतला आणि इथं भेटण्यासाठी आलो. हा चौक तोच आहे. या चौकामध्ये मला आठवतं या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांची गाडी उभी राहिली. त्या गाडीतून त्यावेळची रोप्लास जीप असायची, त्याच्यातून उतरलो. बापू या ठिकाणी उभे राहिले होते अशा पद्धतीनं टोपी घातलेली. आणि जो पुस्तकामध्ये आपण जो पाहतो ना त्यांचा चेहरा, त्याच्यापेक्षा खतरनाक त्या वयामध्ये पण दिसत होते. मला कापरं भरलं की ह्या जी.डी. बापू लाडांना भेटायचं म्हणजे मोठं अवघडच आहे, त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल.
पण त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी रिस्पेक्टफुली, एक प्रांताधिकारी त्यांच्यासमोर फार छोटा होतो वयाच्या 24व्या वर्षी, पण त्यांनी रिस्पेक्टफुली या ठिकाणी बोलवलं. नंतर मग ग्रामपंचायतीमध्ये गेलो, बसलो, चर्चा केली, मार्गदर्शन केलं आणि मी गेलो. तो प्रसंग आणि आजचा प्रसंग मला या ठिकाणचा आठवतो आहे की मला पुन्हा या कुंडलच्या चौकामध्ये, याच चौकामध्ये येण्याची आणि आपल्या सगळ्यांच्या समोर भाषण करण्याची, आणि हे पण क्रांतीसूर्यच आहेत खऱ्या अर्थानं, नरेंद्र जाधव यांचा सत्कार करण्याची आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली. कुंडलचा परिसर जो आहे तर स्वातंत्र्य संग्रामातील हे अग्रणी गाव होतं. स्वातंत्र्य संग्रामाचं आपण जे सांगितलं की हा परिसरच क्रांतिसिंह नाना पाटलांच्यामुळं एक पेटून उठलेला इथला सगळा समाज त्यावेळचा होता. गुप्त क्रांतिकारांचं हे गाव होतं, गुप्त क्रांतिकारांचं हे गाव होतं, मुख्यालय होतं म्हटलं तरी चालेल. आणि साताऱ्याच्या प्रतिसरकार चळवळीतील हे महत्त्वाचं गाव होतं आणि त्याला क्रांतिसिंह म्हणजे क्रांती सूर्य जी.डी. बापू लाड इथं असल्यामुळं ते या ठिकाणी आपल्याला ते स्वरूप प्राप्त झालं होतं. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध गनिमी काव्यानं संरक्षक मार्गाने लढण्याचं हे कुंडल गाव होतं त्या काळामध्ये. त्याचप्रमाणे मग आता साखर कारखाने, दूध संघ आणि सहकारी संस्थाचं केंद्र आज हे कुंडल या ठिकाणी झालेले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या केंद्रबिंदू या भागातला झालेला आहे हे कुंडल गाव. आणि महिला शिक्षण, सामाजिक सुधारणांचा गाव म्हणून सुद्धा या गावाकडे पाहिलं जातं. सांगली कोल्हापूर पट्ट्यामधलं ग्रामविकासामधलं आदर्श गाव म्हणून ह्या कुंडलकडे सगळ्यांनी पाहिलं जातं. मगाशी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, आमच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की केंद्र शासनाचा ग्रामीण विकासातला 1 कोटीचा पुरस्कार ह्या कुंडल गावाला मिळालेला आहे आणि राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार या गावाला मिळालेले आहेत. क्रांतिसिंह जी.डी. बापू लाड आणखी त्यानंतर त्यांचे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या आपल्या सगळ्यांच्यामुळं या गावाचा फार मोठं नाव ग्रामविकासामध्ये घेतलं जातं. मी सर आपल्याला एक पुस्तक दिलं मगाशी, म्हणजे निढळ गावातल्या चौकात उभा राहिलोय की कुंडल गावातल्या चौकात उभा राहिलो असा प्रश्न मला इथे आल्यानंतर पडला. असाच माहोल निढळमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, असं स्टेज पाहायला मिळेल आणि असेच कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात. परंतु एवढी गर्दी पहिल्यांदाच बघितली. धन्यवाद, तुम्हाला सगळ्याला टाळ्या वाजवायला पाहिजे. पण एवढ्या मोठ्या संख्येनं महिला, मुलं, पत्रकार, या ठिकाणी सगळे जाणकार मंडळी या व्याख्यानमालेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर मागे दिसत नाही इतक्या पाठीमागपर्यंत लोक या ठिकाणी बसलेत. आम्ही मग अशी खूप गडबड करत होतो, 6चं टायमिंग दिलंय, आम्हीच वक्ते फार उशीर आलो की काय असं लोकांना वाटायला नको म्हणून जाधव साहेबांचं सारखं चाललं होतं की जरा लवकर जाव्या. परंतु यांची गती होती ती तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांची 2 मिनिटं तुमच्या 2 मिनिटांमध्ये जो फरक होता तो काय शेवटपर्यंत निघाला नाही. त्यामुळे 6चा कार्यक्रम या ठिकाणी 7:30ला सुरू झाला. क्रांती, सहकार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची परंपरा जपणारं गाव म्हणून महाराष्ट्राला कुंडल अतिशय चांगल्या पद्धतीनं परिचित आहे. मी बापूंच्या बद्दल फार बोलणार नाही, का सगळ्यांनीच बापूंच्या बद्दल या ठिकाणी बोललेलं आहे आणि म्हणून बापूंना या ठिकाणी मनापूर्वक मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना भावपूर्ण शब्द सुमनानं त्यांना मी माझी श्रद्धा त्यांच्याप्रती अर्पण करतो. आज आपण उशीर खूप झाला आहे म्हणून आणि बापूंच्या बद्दल आपण सगळेजणच प्रेरित झालेलो आहोत आणि त्यांच्या विचारानं जाणणारे सगळे मंडळी असल्यामुळं, पण आज आमच्या पाहुण्यांच्या बद्दल जास्त बोललं पाहिजे मला असं वाटतं. आणि म्हणून मी अधिकचा वेळ जो आहे तो मी नरेंद्र जाधव साहेबांच्या बद्दल या ठिकाणी बोलू इच्छितो. त्यांनी त्यांचा बाप आणि ते त्यांच्याबद्दल इतकं जोरदारपणे ह्या भाषणामध्ये सांगितल्यामुळे त्या बापाचा परत काय मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही, कारण ते पण आपल्याला टाळता आलं पाहिजे, रिपिटेशन टाळता आलं पाहिजे. कारण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर समाज बसलेले ज्या गोष्टी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याबद्दल इथं सांगितल्या गेल्या नाहीत किंवा बिटवीन द लाईन्स जे आहे ते जे मी या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करणार आहे. मी आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर नरेंद्र जाधव या कुंडलच्या चौकात आलेले आहेत. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. राज्यामध्ये, देशामध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती ज्यांना प्राप्त झालेली आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये बसलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत ते, नामांकित शिक्षण तज्ज्ञ आहेत ते, देशी विदेशी विद्यापीठातील विद्यार्थी प्रिय शिक्षक आहे, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 4 विद्यापीठामध्ये परदेशामध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केले, प्राध्यापकाचं काम केलेलं आहे. एखादा प्राध्यापक किती मोठी उंची गाठू शकतो
याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याला या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्याकडे पाहता येईल. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांचे या ठिकाणी प्राध्यापक आहेत, कुंडलच्या कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी आहेत. मी नेहमीच सांगतो की प्राध्यापकांना की कुठल्याही वृत्तमानपत्राचं जर का आपण एडिटोरियल पाहिलं तर एडिटोरियलच्या शेजारी कुठल्या ना कुठल्या तरी देशाच्या तज्ज्ञ अभ्यासू प्राध्यापकाचाच एक विचारमंथन करणारा लेख असतो. अशा प्रकारचं लेख आमच्या संस्थेच्या किंवा सगळ्याच प्राध्यापकांनी करून अशा प्रकारची उंची गाठली पाहिजे. तर ही उंची विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असणं किती अवघड आहे हे फक्त या परिसरामधल्या बॅरिस्टर PG पाटलांचं रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर अण्णांचे अतिशय ज्यांच्यावर अण्णांचं खूप प्रेम होतं ते बॅरिस्टर PG पाटील यांच्याकडंच विद्यार्थी प्रिय शिक्षक काय असू शकतो हे आपण अनुभवतो आणि तशा पद्धतीचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले प्रभावी व्यक्ती किती प्रभावी व्यक्त करतात, ते किती सुंदर भाषेमध्ये बोलतात आपण पाहिली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमधून 46 पेक्षा अधिक पुस्तकांचं ज्यांनी लेखन केलेलं आहे ते नरेंद्र जाधव या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहेत. अनेक प्रसन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे पाहिलं भेटलं तरी तुम्हाला ऊर्जा मिळेल अशा प्रकारचे ऊर्जादायी व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र जाधव साहेब आहेत. मी त्यांच्या बालपणाच्या बद्दल त्यांनी खूप विस्तारानं सांगितलं असल्यामुळे मी ते रिपिटेशन या ठिकाणी टाळणार आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि दारिद्र्यावर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निग्रहपूर्वक शिक्षण ज्यांनी पूर्ण केलं ते डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब आहेत. BSc स्टॅटिस्टिक्स, MA इकॉनॉमिक्स फर्स्ट क्लास फर्स्ट, दलितामधला पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आलेला नरेंद्र जाधव आहेत हे आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो. आणि PhD इन इकॉनॉमिक्स USA मधल्या इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लुमिंग्टन येथून 1986 मध्ये त्यांनी काम केलं. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, आपल्या शाळेचा कॉलेजचा नाही, देशाचा नाही, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी असा बहुमान प्राप्त असलेला महाराष्ट्रामधला देशामधला एकमेव विद्यार्थी असावा कदाचित त्या काळामधला. अमेरिकेतील इंडियाना आणि डिपॉ या 2 विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि तिथे ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक अशा प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वोत्तम त्यांच्या बापानंच त्यांना शिकवलं होतं की जिथं जायचं तिथं सर्वोत्तम करायचं आणि त्याचं मला वाटतं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं दिसतंय. त्यांच्या अमेरिकेत अनेक संधी प्राप्त होत्या. इतक्या उंचीचं व्यक्तिमत्व अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये त्याने त्यावेळचं ते अमेरिकेला राहण्याचे पाश तोडून इथे इंडियामध्ये यावं आणि इंडियामध्ये त्यांच्या हातून इतकं मोठं कार्य घडावं हा पण एक योगायोग असला पाहिजे. आणि जर का ते इथं आले नसते मला माहीत नाही की वसुधाताई आम्हाला भेटले असते की नाही, काय कसं झालं लग्न आम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळं मुद्दाम या ठिकाणी बोललो. सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी आहेत. करिअरमध्ये स्टेप बाय स्टेप जावं लागतं. या ठिकाणी मी मगाशी स्पर्धा परीक्षा केंद्राला भेट द्यायला मला घेऊन गेले. त्या ठिकाणी प्राध्यापक आमचे वकील साहेब बसलेले आहेत, प्रकाश लाड साहेब, त्यांचा खूप आग्रह होता. त्या ठिकाणी मला जवळपास 1 तास व्यक्त केला. ITI अप्रतिम अशा प्रकारचं, कारण बापूंची धारणाच होती की शिक्षण असं दिलं पाहिजे की ज्याच्यावर त्या विद्यार्थ्यांचा चरितार्थ चालला पाहिजे. आणि म्हणून त्यांचा आग्रह होते की टेक्निकल एज्युकेशन, कौशलाधारित एज्युकेशन या परिसरामध्ये सुरू व्हावं. आणि आपण ह्या ठिकाणी ते ITI काढून या ठिकाणी ते चालू केलेलं आहे. तिथं आपण स्पर्धा परीक्षा केंद्राला सर भेट द्यायला पाहिजे होती. अप्रतिम अशा प्रकारची बिल्डिंग आहे आणि तिथे या परिसरातले सगळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. देशामध्ये, राज्यामध्ये, पुण्यामध्ये जे म्हणून काही स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट जे काही टीचर वर्ग आहे ते इथं ऑनलाईन येतात, फिजिकली येतात. विद्यार्थ्यांच्याकडून एक पैसा घेतला जात नाही. त्यांची राहण्याची व्यवस्था सगळ्या प्रकारची अप्रतिम अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि आपल्याला सांगतो की या सेंटरमधून आत्तापर्यंत 116 अधिकारी आणि कर्मचारी या संस्थेमधून बाहेर पडलेले आहेत. अशा प्रकारचं कार्य इथे केलं जात आहे. 1977 पासून ते RBI मध्ये अर्थतज्ञ म्हणून रुजू झाले. 31 वर्ष त्यांनी RBI मध्ये नोकरी केली आणि RBIचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि नंतर प्रमुख अर्थतज्ञ म्हणून
ते कार्यकारी संचालक पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्या कालावधीमध्ये तिथं काम करत होते, RBIचे जे गव्हर्नर असतात ते जेव्हा एका महत्त्वपूर्ण भाषणासाठी जातात देशामध्ये, आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये, तेव्हा त्या RBIच्या गव्हर्नरचं भाषण लिहून देण्याचं काम नरेंद्र जाधव साहेब करत होते. आणि अशी किती भाषणं त्यांनी लिहिली असतील? अशी 100 भाषणं त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये RBI गव्हर्नरसाठी त्यांनी लिहिलेली आहेत. आणि म्हणून असे अर्थतज्ञ या ठिकाणी आपल्यासमोर बसलेले आहेत. प्लॅनिंग कमिशनचे ते सचिव नव्हते, दुरुस्ती करू इच्छितो रेकॉर्डवर राहण्यासाठी म्हणून. प्लॅनिंग कमिशनचे ते मेंबर म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांना नरेंद्र जाधवांना कुलगुरू होते सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे, त्यावेळेचं पुणे विद्यापीठ, आणि त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्यांनी प्लॅनिंग कमिशनवर यायचं. यांचा इतिहास हे काय फक्त कुलगुरू म्हणून काम करण्याच्या मर्यादित ठेवण्याइतकं व्यक्तिमत्वच नाही ते. खरं तर त्याने आले कशा करतात ते तुम्हाला प्रश्न पडतो. कारण मी पण एका विद्यापीठाचा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रोव्होस्ट आहे. अर्थात पुणे विद्यापीठ तो एक वेगळा विषय आहे. आणि म्हणून माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्लॅनिंग कमिशनवर त्यांना यावं असा आग्रह केल्यामुळं 5 वर्षाची कुलगुरूची टर्म सोडून 3च वर्षामध्ये ते पुन्हा प्लॅनिंग कमिशनसाठी म्हणून दिल्लीला गेले. आणि मग खऱ्या अर्थानं दिल्लीची त्यांची कारकीर्द सुरू झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एक योगायोग आहे, मी मगाशी भेटल्याबरोबर त्यांना म्हटलं की साहेब आपण कधी भेटलो, कुठे भेटलो. एक योगायोग असा होता की मी ज्यावेळेला जिल्हाधिकारी होतो पुण्याला 2008 ते 2011 ह्या कालावधीमध्ये, 2006 ते 2008-9 पर्यंत डॉक्टर नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि म्हणून जिल्हाधिकारी पुणे असताना मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. आणि अनेक प्रोटोकॉलच्या कार्यक्रमामध्ये मग राज्यपाल असतील, राष्ट्रपती येतील, प्राईम मिनिस्टर येतील, तेव्हा ते कुलगुरू म्हणून विद्यापीठाचे आणि आम्ही जिल्हाधिकारी म्हणून प्रोटोकॉलसाठी एकत्र यायचो. त्यावेळा त्यांच्याशी भेटीचा योग झाला. आणि त्याच्यानंतर लगेचच आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक घेऊन मी त्याच वेळेला ते वाचून काढलं होतं. तर अशा पद्धतीचं भारतीय अर्थकारण आणि आर्थिक धोरणाच्या संदर्भात गेले कित्येक वर्ष ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी जागतिक वित्त संस्थेत 4.5 वर्ष आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मित्र हो, किती मोठी गोष्ट आहे. किती सामान्यपणे हा गृहस्थ इथं येतो, पुरस्कार स्वीकारतो, तुमच्या आमच्या भाषेमध्ये बोलतो. हे किती अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. नाहीतर माणसं वर गेल्यानंतर वरच जात आहेत, खाली येतच नाहीत माघारी, असा सगळीकडचा अनुभव आहे आपला. नरेंद्र जाधव त्यांनी त्यांचा वरळी, घाटकोपर, वडाळा हा भाग नाही विसरला. म्हणजे त्यांच्या वडाळ्याचं जे घर होतं 10 बाय 10च्या घरामध्ये 9 माणसं राहत होती. तिथून त्यांच्या सुरुवात झालेली आहे. 10 बाय 10. 10 बाय 10 म्हणजे काय असतं हे मी खूप अनुभवलं आहे मुंबईमध्ये. मी ज्यावेळेला निढळ गावाच्या कामाला सुरुवात केली 1983 मध्ये, आणि गावातल्या सगळ्या लोकांची एक नोकरी करायला बाहेरगावी गेलेलं, दुष्काळी गाव असल्यामुळं, जगण्यासाठी दुसरं चरितार्थाचं साधन नसल्यामुळं त्या दुष्काळी गावामधून 6.5 उमऱ्यामध्ये 750 लोक परगावी गेले होते नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं. त्याच्यापैकी 550 मुंबईमध्ये होते. आणि त्या मुंबईमध्ये एक आमची रचना होती गावाची की कुणीही नापास झाला, पास झाला आणि मुंबईला आला तर त्याची राहण्याची व्यवस्था स्वदेशी मिल मार्गमधल्या एका खंडाळा चाळीमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये होते. निढळ गावाच्या विकासासाठी गावातल्या लोकांची वर्गणी जमा करण्यासाठी मी अनेक वेळा मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीपासून त्या सगळ्या चाळीमध्ये फिरलोय. आणि त्या 10 बाय 10च्या झोपडपट्टी, त्या 10 बाय 10च्या चाळीमध्ये मी राहिलेलो आहे, अनेक वेळा राहिलेलो आहे माझ्या मित्रांच्या बरोबर. 10 बाय 10च्या रूममध्ये किती माणसं राहत असतील? 36 माणसं राहतात 10 बाय 10च्या खोलीमध्ये. कशी राहत असतील? 3 पाळ्यामध्ये मुंबई चालायची त्या काळामध्ये. सगळं स्वदेशी मिल मार्ग म्हणजे सगळ्या कापड गिरण्या होत्या. आणि कापड गिरण्याच्या मुलं 3 शिफ्टमध्ये माणसं काम करायची. मग 36 माणसं कशी राहत असतील? तर त्याला पोटमाळा म्हणजे उंची 10 फूटच खोलीची, 8 फूटच, 10 फूट कुठे, 8 फुटामध्ये खाली वाकून जायचं. मग वरच्या मजल्यावर परत तिथं आतल्यात चढून जायचं. प्रत्येकाच्या ओळखुट्या बांधलेल्या असायच्या. त्या खोलीमध्ये किती माणसं राहतात हे मोजण्याचे 2च मार्ग होते. वाळत टाकलेल्या चड्ड्या मोजायच्या
आणि झोपणाऱ्याच्या वळकुट्या मोजायच्या, त्याच्यावरनं कळायचं की या खोलीमध्ये किती राहतात. आणि एक वेळ जर का तुम्ही असं डाव्या कुशीवर झोपला तर सकाळपर्यंत डाव्या कुशीवरच थांबायचं, हालायला स्कोपच नाही, दोन्ही बाजूने पॅक असते. तर अशा अवस्थेमध्ये तिथं कुटुंब राहत होतं. आणि त्या कुटुंबामधून त्यांचे बंधू, मगाशी ज्यांचं नाव घेतलं त्यांना मी भेटलोय. एक IAS अधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. एक वारसा आहे ज्येष्ठ IAS अधिकाऱ्यांचा, ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं महाराष्ट्रामधल्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये येऊन. त्याच्यामध्ये जनार्दन जाधव, JD जाधवांचं खाप वरच्या वक्राचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. दलित, गरीब, मागास समाजामधून येऊन मागास देशांच्या अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी योगदान देण्याचं काम नरेंद्र जाधव यांनी केलंय. मगाशी एका वक्त्यानं खूप छानपैकी सांगितलं की इथिओपिया आणि अफगाणिस्तानमधल्या मागास देशांच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती. म्हणजे एका मागास परिस्थितीमध्ये राहणाऱ्या एका माणसानं मागास देशाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी योगदान द्यावं, हा एक वेगळा न्यायच नीतीने दिला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कुलगुरू म्हणून त्यांनी काम करत असताना एक खूप ब्युटिफुल अशा प्रकारचं अभियान जाणवलं होतं, समर्थ भारत अभियान. समर्थ भारत अभियान म्हणून अख्खं विद्यापीठ एक प्रेरणास्थान म्हणून त्यावेळेला काम करतो. तुम्ही पुण्यातच होतो, वर्तमानपत्र पुण्यातली वाचत होतो. कारण सगळ्यात जास्त बातम्या पुण्यामधल्या वर्तमानपत्रामध्ये महापालिकेच्या येतात आणि पुणे विद्यापीठाच्या येतात, बरोबर आहे ना. रोज ह्या बातम्या पुणे विद्यापीठाचा जो बिटला असणारा तुमचा जो पत्रकार असतो तो एक दिवस सोडत नाही, तो बातम्या विद्यापीठाच्या देतच असतो. आज पण तुम्हाला विद्यापीठाच्या आपल्याला खूप खंत वाटत असेल कदाचित, पुणे विद्यापीठात ज्या पद्धतीच्या बातम्या येतात. आणि तुम्ही असताना पुणे विद्यापीठ कुठल्या स्तरावर गेलं तर आपल्याला कल्पना आहे. पुणे विद्यापीठ समाजाभिमुख करण्यात आणि विद्यापीठास शिक्षण व संशोधनात जागतिक पातळीवर नेण्यामध्ये सिंहाचा वाटा नरेंद्र जाधव साहेबांचा होता. त्या काळामध्ये जागतिक पातळीवर, म्हणजे हा मनुष्य जिथं जाईल तिथं त्या पदाची उंची वाढवून, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक काम गेलं पाहिजे. मग आमचा बाप पुस्तक असू दे नाही तर कुठलंही काम असू, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर, ते ज्या राज्य आणि देश पातळीवर हे तुमचं कामच नाही. तुमचा सगळा जो काय आहे तो आवाका सगळा आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट ऑफ द बेस्ट अशा पद्धतीनं त्यांचं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांचं यामुळंच मगाशी त्यांच्या बापाच्या बद्दल तिने सांगितलेलं बापाचं शिक्षणाबद्दलचं मत आणि त्यांचं शिक्षणामधलं योगदान हे पाहता डॉक्टर नरेंद्र जाधव हे शिक्षण क्षेत्राला सामाजिक परिवर्तनाचं तीर्थक्षेत्र मानतात. हे कदाचित आपल्या सगळ्याला माहिती असण्याची आवश्यकता आहे, म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं. महाराष्ट्रामधल्या RBI मधल्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर गेले. राष्ट्रीय पातळीवर गेले तर प्लॅनिंग कमिशनसाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांना बोलावून घेतलं. परंतु खासदार म्हणून, राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून एप्रिल 22 पर्यंत त्यांनी काम केलं. आणखी या संसदीय कामकाजामध्ये, संसदेमध्ये जे साहेब आपले किती 5 वर्ष, 6 इयर्स, 6 वर्षाची टर्म त्यांनी पूर्ण केली. आणि या संसदेच्या कामकाजामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्याच्याबद्दल मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगणार आहे. मित्रहो, संसदेच्या स्थायी समित्या माहिती ना आपल्याला, संसदेच्या वेगवेगळ्या स्थायी समित्या असतात. अशा महत्त्वाच्या स्थायी समित्यावर त्यांची या ठिकाणी नेमणूक झाली होती. त्याच्यातली पहिली होती वित्त, त्यांचा आवडीचा विषय व्यापार, माहिती व तंत्रज्ञान आणि परराष्ट्र व्यवहार व सल्लागार समिती. अशा 4 समित्यावर त्यांनी जे काम केलं त्या कालावधीमध्ये अभ्यासू आणि सक्रिय सहभागामधून संसदपटू म्हणून त्यांनी आपला एक वेगळा मानदंड निर्माण केला. हे आपल्या सगळ्यांना माहिती असण्याची आवश्यकता आहे की खासदार म्हणून त्यांनी किती मोठं काम केलं. आता राजकीय पक्षाचे असते तर हे बारीक बारीक गोष्टी पण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या समोर आल्या असत्या. पण आपण ज्या पद्धतीनं राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून गेले असल्यामुळं, कुठल्या पक्षाचा संदर्भ नसल्यामुळं, मग यांचं जे काही असलं काम आहे त्या समारंभाच्या माध्यमातून आपल्यासमोर येऊ शकतं. आणि मुद्दाम म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. याशिवाय टाटा उद्योग समूहाच्या इंडिपेंडंट डायरेक्टर, स्वतंत्र संचालक म्हणून ते काम करत आहेत टाटा उद्योगाचे. आणि टाटा उद्योगासारख्या अनेक महत्त्वाच्या उद्योगामध्ये ते इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहितीसाठी मी सांगणं आवश्यक आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं, मग त्यांना विचारलं, वेब सिरीज भारतीय संविधान समस्त भारतीयांचे गौरवस्थान किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन द प्राईड ऑफ आवर नेशन, ही वेब सिरीज त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांना विचारलं की प्रसिद्ध झाली का नाही झाली का नाही, आम्हाला पुढचं काही कळालंच नाही तुमच्या सगळ्या माहितीमधून.
तर त्यांनी सांगितलं की ती इंग्लिश भाषेमध्ये केली आहे आणि ती लवकरच आता पब्लिश होणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. प्रत्येक गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर, खाली बोलायचंच नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मगाशी सांगत होते की 35 न्यायाधीश उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे, आणखी जे म्हणून कोणी नामवंत ह्या देशामधले आहेत, या नामवंत देशातल्या नामवंतांच्या मुलाखती या वेब सिरीजमध्ये घेऊन इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं महत्त्व जगभरामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व जगभरामध्ये घेऊन जाण्याचं काम ही वेब सिरीज भविष्यामध्ये करणार आहे. मी नक्की या वेब सिरीजची वाट बघू, हे आपल्याला नक्की सांगू इच्छितो. 50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये हा मनुष्य आहे. 50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक उच्च पदांना त्यांनी झळाळी मिळवून दिलेली आहे. कुठल्याही पदावर जाऊ दे. केंद्रीय नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनमोहन सिंग यांनी त्यांना राष्ट्रीय सल्लागार परिषद, नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी नॅक इथं त्यांना घेतलं होतं. दुसरी कमिटी होती ज्याच्यामध्ये त्यांना घेतलं होतं की राष्ट्रीय सल्लागार परिषद, आणखी दुसऱ्या समितीचं नाव माझ्या लक्षात आलं नाही, परंतु तिथं जे त्यांनी काम केलं, त्या 5-6 वर्षामध्ये ते काम केलं. देशाची 12वी पंचवार्षिक योजना, देशाची 12वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आणि एकूणच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान या निमित्तानं त्यांनी दिलेलं आहे, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यांना अनेक कमिट्यांचे अध्यक्ष नेमलेला आहे. आतापर्यंत 31 अहवाल त्यांनी RBIला, महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला दिलेले आहेत. आता 32वा येऊ घातलेला आहे, 35वा येऊ घातलेला आहे. तो म्हणजे स्त्री भाषा कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये हिंदी सक्तीचे करायचे का नाही करायचे. खरं तर जेव्हा मी बातमी वाचली ना सर, तर मला असं वाटलं की या विषयाचा आणि नरेंद्र जाधवांचा काय संबंध आहे. प्राथमिक दृष्ट्या वाटलं, कारण एवढा गदारोळ महाराष्ट्रामध्ये त्या वेळेला चालला होता या विषयावर. आणि आपली देवेंद्र फडणवीस मान्य मुख्यमंत्र्यांनी आपली कमिटी म्हणून त्याची नेमणूक केली. आणि ज्या पद्धतीने गेल्या महिनाभर तुम्ही काम करता या विषयाचं, देशातल्या सगळ्या विभागीय मुख्यालयाला गेले, सर्व पक्षांच्या लोकांना भेटले, उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांचं ओपिनियन घेतलं. म्हणजे एखाद्या विषयामध्ये उतरल्यानंतर किती खोलवर जाऊन काम करावं. इतक्या कमिट्या होऊन गेल्या, त्या कमिट्यांनी कसं काम केलं कोणालाच कळालं नाही साहेब. पण आपण इतकं ट्रान्सपरंटली आणि प्रत्येक ठिकाणच्या भेटीनंतर तुम्ही विचारत होतो, एवढ्या लिखाण पण करता, भाषण पण करता, जगभरामध्ये फिरता, करता झोपता की नाही. मी वहिनीनं आपल्याला विचारतो काय नक्की कसं ह्याच्यामध्ये काय आहे हे. मला नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही काही पाहिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही वाचलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा माणूस जगभरामध्ये असू शकत नाही असं माझी धारणा आहे. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना भाटलं नाही, पण आम्ही छोटे आंबेडकर नरेंद्र जाधवांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये ज्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्यापर्यंत बदलत्या कालावधीमध्ये उत्कृष्ट काम करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार तुम्ही आहात. चुकीचं सांगितलं. जेडी बापूंचं पण वैशिष्ट्य आहे की त्या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. या चौकाला पण तसं नाव देता आलं असतं. तर अशा पद्धतीचं काम आपल्या हातून या ठिकाणी केलं जात आहे. मी एकूण जे महाराष्ट्राशी रिलेटेड जे काय 32-35 अहवाल त्यांनी दिले, त्याच्यापैकी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना याच्याबद्दल त्यांची कमिटी नेमली होती. त्या कमिटीच्या सगळ्या शिफारशी राज्यानं अंमलबजावणीमध्ये आणलेल्या आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास योजना नरेंद्र जाधव साहेबांच्या माध्यमातून फॅक्टरीज ॲक्टमध्ये दुरुस्त करण्याचं काम त्यांच्या कमिटीनं सांगितलं होतं. अनुसूचित जाती जमाती संबंधीचा सप्लॅन करायचं जे काही योगदान झालं ते त्यांच्यामुळे झालेलं आहे.
ज्यांना महाराष्ट्राचं राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केले, प्रकाश पाटील आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. डिस्ट्रिक्ट प्लॅनमध्ये एक सबप्लॅन असतो, की अनुसूचित जातींच्यासाठी वेगळं बजेट केलं जातं, आदिवासींच्यासाठी वेगळं बजेट केलं जातं. तर अनुसूचित जातींच्यासाठी जे वेगळं बजेट केलं जातं ते जे अंमलबजावणीमध्ये आलं आहे ते डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या शिफारशीमधून, त्यांच्या अहवालामधून हे आलेलं आहे. भटक्या आणि विमुक्त जाती संबंधी पण त्यांचा एक अहवाल शासनाला आला होता आणि तो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. माझ्या दृष्टिकोनातून 2 अहवाल त्यांनी दिलेले तो जास्त महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. मी त्या ठिकाणी जरूर उल्लेख करणार आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे ते अध्यक्ष होते. 2 समित्या होत्या. एक होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील निवासस्थान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीतील जे निवासस्थान आहे तर ते डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून उभारण्यासाठी जी कमिटी नेमली होती त्या कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव साहेब होते. आणि त्यांनी नेमलेल्या त्यांनी जो अहवाल दिला त्याचं पुढं काय झालं सांगतो. आणि नवी दिल्लीमध्ये 15 जनपथ या मोक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभारावं का आणि कसं याच्याबद्दलचा अहवालाची मागणी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीकडे हे काम दिलं होतं. आणि त्यांनी हे काम केल्यानंतर ते अहवाल त्यांनी दिले. आणि आपल्याला सांगायला विशेष वाटेल की या दोन्ही अहवालावर पंतप्रधान डॉक्टर श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कार्यवाही पूर्ण केली असून या दोन्ही वस्तूंना आता तीर्थक्षेत्राचं स्थान प्राप्त झालेलं आहे. हे योगदान आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लेखनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांनी उल्लेख केला आहे. त्यांनी इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्या पुस्तकामधले 2 पुस्तकं मला 3 पुस्तकं जास्त महत्त्वाची वाटतात. त्याच्याबद्दल थोडं बोलणार आहे की बोल महामानवाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाने जे अगाध काम केलं आणि त्या निमित्तानं त्याने जी काही भाषणं या देशभरामध्ये दिली असे 537 भाषणं, त्याच्यापैकी 500 भाषणं बाजूला काढून त्यांचं त्यांनी संग्रह हे 3 गटामध्ये 3 खंड त्याचे केले. पहिल्या खंडामध्ये त्यांचं आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन या विषयाची त्यांच्या भाषणापैकी काही भाषणं तिथं त्यांनी घेतली. खंड 2 मध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कायदा आणि संविधान या संबंधामध्ये त्यांनी जी भाषणं केली ती भाषणं त्यांनी दुसऱ्या खंडामध्ये घेतली. आणि राजकीय आणि दलितांच्या राजकीय न्याय हक्कासाठी लढे याच्या अनुषंगाने त्यांनी जे काही भाषणं दिली ती भाषणं त्यांनी त्या खंडामध्ये